नमस्कार मित्रांनो, मी आज तुमका आमच्या पारड्यात गावात कापतो ती मशीन दाखवतले. मित्रांनो, दुकानात गेल्यावर ना दुकानदार तुमका 2-4 प्रकारचे मशिनी दाखवतलो. पेट्रोलवर चालणारी, इलेक्ट्रिक चालणारी, बॅटरीवर चालणारी. तर तुमच्यावर असा की तुमका खयची मशीन घेऊची या. आम्ही ना जी मशीन घेतलं ती पेट्रोलवर चालणारी असा. या मशिनीचा उपयोग ना आम्ही फक्त गवत कापण्यासाठीच करतो. तुम्ही म्हणशाल की जरा मातीयेत पण ही मशीन ढिपळा बारीक करू चालवतो, तर ती मातीयेत नेल्यास तर बंद पडतली. मातीयेत अजिबात चालणार नाही. मशनीन गवत कापल्यामुळे ना आपलं खूप वेळ वाचता, अंग मेहनत वाचता हो, बाकी काय नाही. ह्या मशनींना बारीक सारीक काटेरी झाडा आणि गवत एकदम बारीक करून येता आणि गवत कापल्यानंतर ना आता एकदम समान रेषेत दिसता, बघूक पण बरा वाटता. ही मशीन चालवूक पण एकदम सोपी असता. मित्रांनो, तुम्ही अजून पण ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल ना तर सबस्क्राईब करून घ्यावा. व्हिडिओक लाईक करा, जेणेकरून ना ह्याच्या पुढचे सगळे व्हिडिओ तुमच्या समोर येतील. तर मित्रांनो, ह्या मशनीन कटिंग केलेला गवत बाजूक पडता, तुम्ही बघूक शकतास. ह्याच्यामध्ये ना या कसं चाक असता, म्हणजे त्याका ब्लेड म्हणतो. तर ब्लेड असा गोल 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 फिरता आणि त्याने त्या गवत असा बारीक कुटून म्हणजे कटिंग करून येता. आणि तसला कटिंग करून इल्ला गवत ना आम्ही नेऊन ता सगळा जमा करून एका खड्ड्यात टाकतो. 4-6 महिने खड्ड्यात कुसल्यानंतर ना त्याचा कंपोस्ट खत बनता. खत बनल्यानंतर जवळजवळ ती मातीच झाली आहे असं तर वाटतं आणि मग आम्ही ना बाकीच्या दुसऱ्या झाडांका घालतो. म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ. जगात ना मित्रांनो खयचीच गोष्ट खराब नसता, त्याचो काहीतरी उपयोग असता. तर मित्रांनो, ह्या मशनीक ना तुम्ही लॉन मॉवर पण म्हणाक शकतास किंवा ब्रश कटर पण म्हणाक शकतास. तर तुम्ही काय म्हणशाल तर तुमच्या पद्धतीन सोप्या पद्धतीन म्हणाक शकतास. तर मित्रांनो, मी दिलेली माहिती तुमका कशी वाटली ती तुम्ही माका कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.